सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड जेल रोड येथील अविनाश वागसर यांच्या वागश्री क्लासेसमध्ये इयत्ता 5वीत अर्धवट शिक्षण घेतलेल्या सदिच्छा पाखरे आणि समृद्धी पाखरे या दोन्ही बहिणींनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत इयत्ता 5वीतून 17 नंबर फॉर्म भरून फेब्रुवारी-मार्च 2026च्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय। कोविड-19च्या काळात अनेकांचे शिक्षण थांबले होते। त्याच काळात सदिच्छा आणि समृद्धी या मुंबई येथे 5वीत शिक्षण घेत असताना त्यांचे शिक्षण थांबलेले होते। कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाल्याने त्या पुढचे शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, परंतु शिकण्याची दुर्दम्य इच्छा, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणापासून 5 वर्ष दूर असलेल्या या विद्यार्थिनींचा जेलरोड येथील 25 वर्षांपासून 100% निकालाची यशस्वी परंपरा असलेला आणि सामाजिक बांधिलकी जपणारा क्लासेस या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न बघणारा अविनाश वाघ यांच्या श्री क्लासेसशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांचा प्रवेश जेलरोड परिसरातील नामांकित नारायण बापूनगर येथील ब्लू बेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्य डॉक्टर अमोल कदम यांच्या शाळेत केला। कागदपत्रात असणाऱ्या अडचणी दूर करण्याचे श्रेय तसेच स्वतःच्या खिशातील आर्थिक मदत म्हणजेच शैक्षणिक फीस स्वतःच्या खिशातून दिली व त्यांना मार्गदर्शन केले। इयत्ता 10वीच्या परीक्षेत सदिच्छाने 80% तर समृद्धीने 66% गुण मिळवले। तसेच स्वप्नील पगारे या विद्यार्थ्याने सन 2000 या वर्षापासून सुमारे 26 वर्ष शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असणारा यांनी देखील 17 नंबरचा फॉर्म भरलेला होता। 26 वर्षानंतर त्याने सुद्धा इयत्ता 10वीच्या परीक्षेत 47% गुण मिळवले। तसेच 16 वर्षानंतर इयत्ता 12वीची परीक्षा देऊन विज्ञान शाखेत राणी रोकडे यांनी 81% मिळवले। त्यांना अविनाश वाघ, प्रशांत मलठणकर, सरिता पाचपांडे, अनिता ठाकरे, राहुल शिंदे, आकाश निमसे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले। बिकट परिस्थितीतून मात करणाऱ्या आणि शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्या या दोन्ही मुलींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सदर सत्कार समारंभ कार्यक्रमात अशोक जगताप, राजू तनपुरे, विनोद वाघमारे, धीरज बर्जे, राजू जगताप तसेच सन 2006 मध्ये इयत्ता 4थीतून 10वीची परीक्षा देणारा आणि सद्यस्थितीला IDBI बँक द्वारका शाखा येथील मॅनेजरपदी विराजमान असलेला प्रशांत हिरे हे देखील उपस्थित होते। नमस्कार, मी अविनाश वाघ, संचालक वाघ श्री क्लासेस, नाशिक रोड जेल रोड परिसरामध्ये गेल्या 25 वर्षापासून अध्यापनाचं काम करतोय। श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक संस्था आणि श्री क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी शैक्षणिक परीक्षा पूर्व मार्गदर्शनाचं सुद्धा आयोजन करत असतो। आज आपल्यासमोर येण्याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की इयत्ता 10वीचे आज रिझल्ट लागलेत, निकाल जाहीर झालेत आणि या निकालामध्ये सन 2006 मध्ये आम्ही इयत्ता 4थीमधून काही 17 नंबर विद्यार्थी बसवलेले होते आणि त्यामध्ये प्रशांत हिरे नावाचा विद्यार्थी का ज्याने त्यावेळेस घवघवीत यश संपादन केलेलं होतं। 68% त्यावेळेस त्याने मिळवलेले होते आणि गेल्या बरोबर 20 वर्षानंतर सुद्धा पुन्हा एक ऐतिहासिक कामगिरी या वाघश्री क्लासेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा झाली। पाखरे कुटुंब, पाखरे परिवार जेव्हा आमच्याकडे राजू तनपुरे यांच्या सानिध्यातून इथे प्रवेश घेण्यासाठी आलेले होते, त्या मुलींचे कोविडच्या कालावधीमध्ये शिक्षण थांबलेलं होतं आणि आमच्या संस्थेचा, पद्मतारा संस्थेचा आणि श्री क्लासेसचा एकच हेतू असतो, कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये। आणि असाच एक ध्यास त्यांनी जो प्रवेश घेतला आमच्याकडे आणि त्या प्रवेशामध्ये एक गोष्ट लक्षात आली की त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली होती। 5 वर्ष शिक्षण थांबलेलं होतं, त्यांना शिक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं होतं। कारण आज शासन वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर काही गोष्टी मांडतात की स्त्रियांना, मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतात आणि तोच हेतू, तोच ध्यास आम्ही घेऊन त्यांचा प्रवेश निश्चित केला। प्रवेश घेताना बऱ्याचशा अडचणी आल्या, परंतु आपल्या जेलरोड परिसरातील ब्लू बेल इंग्लिश मीडियम स्कूल ज्याचे प्राचार्य सन्माननीय अमोल कदम सर यांनी आम्हाला भरघोस सहकार्य केलं आणि त्या मुलींचा ब्लू बेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करून घेतला। त्यासाठी जी आर्थिक मदत होती ती ब्लू बेलचे प्रिन्सिपल यांनी त्या मुलींची फीस भरली आणि काही श्री क्लासेस म्हणजे आमच्या पद्मतारा संस्थेने त्याचा खर्च उचलला। यामध्ये आम्हाला अशोक जगताप सर, राहुल शिंदे सर यांची मदत मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती। परंतु पुढे इयत्ता 5वी नंतर शिक्षण थांबलेलं आहे आणि ते शिक्षण आता पुढे आपल्याला सुरू ठेवायचं आहे, परंतु 5वीचा अभ्यासक्रम आणि 10वीचा अभ्यासक्रम यामध्ये खूप फरक असतो। परंतु वाघ श्री क्लासेस तेच करतो का जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत, शेकडो शालाबाह्य विद्यार्थी आजपर्यंत 25 वर्षांमध्ये सुमारे
1250पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, शालाबाह्य विद्यार्थ्यांना आपण यातून बाहेर काढलेलं आहे. त्यातूनच आपले बरेचसे विद्यार्थी अधिकारी सुद्धा झालेले आहेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण 2006 मध्ये जो 17 नंबरचा विद्यार्थी आपला होता प्रशांत हिरे, तो आज IDBI बँकेला द्वारका शाखेला मॅनेजर या पदावर बसलेला आहे. तोच हेतू, तोच दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून पाखरे, समृद्धी आणि सदिच्छा यांना मदत केली. त्यामध्ये आमच्या अध्यापन क्षेत्रामध्ये काम करणारे सरिता पाचपांडे मॅडम, ज्या आमच्या ज्येष्ठ शिक्षिका, रिटायरमेंटनंतर कोणत्याही प्रकारचं मूल्य न घेता काम करणाऱ्या, त्याचबरोबर आमचे जे सहकारी मित्र प्रशांत मलठणकर सर, जे आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आहेत, ते अध्यापनाचं काम करतात. टेस्ला सायन्स अकॅडमीचे संचालक सन्माननीय राहुल सर, आकाश निमसे सर, आमच्याकडच्या शिक्षिका अनिता ठाकरे मॅडम यांनी त्या मुलींची, त्यांचीच नव्हे तर संपूर्ण वर्गाची, त्या पूर्ण विचारांची त्यांना एक मैत्री त्यांच्याशी करून त्यांना 5वी ते 10वीचा हा अभ्यासक्रम कमी वेळामध्ये शिकवून आज समृद्धीने 80% तर सदिच्छाने जो फर्स्ट क्लास मिळवलेला आहे 65% त्यांनी मिळवलेला आहे. त्यासाठी आमच्या संस्थेकडनं आज तिचा हा अभिनंदनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. परंतु मी समाजातल्या बहुतांश घटकांना हेच सांगू इच्छितो का जे घटक शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांच्यासाठी वाक श्री क्लासेस आणि पद्मतारा संस्था हे काम अविरतपणे करतच आहेत. परंतु या मुलींचं शिक्षण पुढे आर्थिक परिस्थितीसाठी थांबू नये, यासाठी महत्त्वाचा एकच हेतू आहे की या मुलींना आपण वेगवेगळ्या पद्धतीची मदत, म्हणजे पुढे त्यांना 11वी-12वी विज्ञान शाखेमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. त्यासाठी ब्ल्यूबेलचे प्राचार्य अमोल कदम सरांनी मदतीचे हात पुढे केलेलेच आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट बर्जे, धीरज बर्जे यांनी मदतीचे हात पुढे केलेले आहेत. आमचे मित्र जे सेवानिवृत्त आहेत, एक म्हणजे देशाची सेवा करणारे, जे मिलिटरीमधून रिटायर सेवानिवृत्त आहेत, ते मदतीचे हात पुढे करतायत. तर समाजातल्या अशा अनेक घटकांनी पुढे येऊन अशा मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलावा, जेणेकरून या देशाची, या राष्ट्राची निर्मिती या विद्यार्थ्यांमध्ये असते. हे उद्याचे भावी नागरिक आहे. त्यासाठी मी सर्वांना परिसरात, जेलरोड परिसरातीलच नव्हे, नाशिक रोडमधल्या अनेक जे समाजसेवक आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी आपले मदतीचे हात पुढे यावेत आणि ह्या मुलींच्या शिक्षणाचा भार त्यांनी उचलावा, जसा वाक श्री क्लासेस उचलते आहेत. तर आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना हेच सांगेल की तुमचा शिक्षणाचा खंड न करता यापुढेही तुम्ही अशाच प्रकारचं शिक्षण घेत चाला. तर तुम्ही मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, ज्याही क्षेत्रात तुम्हाला उत्तुंग भरारी मानायची असेल, त्यासाठी श्री पद्मतारा संस्था, वाक श्री क्लासेस आपल्या पाठीशी आहेत. आमचं एकच ब्रीदवाक्य आहे, आम्ही देतो उभारी, तुम्ही घ्या भरारी. आणि या भरारीचं एकमेव कारण असं आहे की शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी श्री क्लासेस आपल्या पाठीशी आहे. आणि आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त आपण एकदा सदिच्छा भेट द्या, का ज्याच्या माध्यमातून आपल्या मुलांना एक वेगळे उपक्रम आम्ही सुरू करतोय, अभ्यासाचा दवाखाना. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या गुणांमध्ये वाढ होत नसेल, त्यासाठी सुद्धा आम्ही मोफत ही सेवा आमच्या पद्मतारा संस्थेच्या माध्यमातून देतोय. तर आपण नक्कीच या मदतीसाठी पुढे याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पद्मतारा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, या संस्थेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना समाजामध्ये सपोर्ट करण्याचं काम करत असते. अनेक क्षेत्रामध्ये श्री वाक सर हे उल्लेखनीय कार्य करतात. तुमचा मेडिकलचा प्रॉब्लेम असो, शालेय ॲडमिशनचा असो, क्लासच्या कोणत्या विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती असो, सगळ्या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. हे पाखरे परिवारातील 2 मुली 5 वर्षापासून त्यांचं शिक्षण थांबलेलं होतं. सरांच्या सहकार्यामुळे त्यांचा इयत्ता 10वीसाठी 2000 मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेकरता त्यांचा फॉर्म भरण्यात आला. त्यांचं शिक्षण 4थी आणि 5वी झालेलं होतं. दोघी जुळ्या बहिणी होत्या. सरांनी मार्गदर्शन त्यांना केलं आणि 17 नंबरचा फॉर्म भरून ते इयत्ता 10वीमध्ये चांगल्या गुणाने यशस्वी झाल्या. या सर्व बाबीबद्दल श्री वाक सर आणि पाखरे परिवार यांचे हार्दिक अभिनंदन. जय हिंद. माझं नाव मनीषा गणेश पाखरे. गेल्या 5-6 वर्षापासून माझ्या मुलींचं शिक्षण थांबलेलं होतं. एक तर कोविडमुळं आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेममुळं. त्याच काळामध्ये माझी भेट आमचे मित्र राजू त्याच्यासोबत झाली. मग मी त्याला सगळं सांगितलं माझ्या मुलींच्या शिक्षणाबद्दल. माझ्या मुली घरात बसलेल्या आहे, त्यांचं शिक्षण थांबलेलं आहे. तर त्या काळामध्ये मला त्यांनी श्री क्लासेस वाक सरांशी संपर्क साधायला सांगितला. मग मी त्याच्या थ्रू सरांशी भेट घेतली. सरांनी मला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं. माझे म्हणजे फायनान्शियल सपोर्ट म्हणजे सरांनी खूप मदत केली. माझ्याकडे पैसे नसताना
सरांनी माझ्या मुलींना क्लासमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या, वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं. आज जे सक्सेस आणि जे यश भेटले माझ्या मुलींना हे फक्त श्री क्लासेसमुळे भेटलेले आहे. हे सगळं सरांची मेहरबानी आहे. मी सदैव सरांची ऋणी राहील प्रत्येक गोष्टीसाठी, आणि सदैव सरांनी माझ्या मुलींना सपोर्ट करावा प्रत्येक गोष्टीसाठी, एवढी मी सरांना विनंती करते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. माझं नाव सदिच्छा पाखरे. मी 10वीत मला 80% पडले. वाघ श्री क्लासेसनी मला त्याच्यात खूप मार्गदर्शन केलं. मलठणकर सर, पाचपांडे मॅडम, राहुल शिंदे सर, निमसे सर, ठाकरे मॅडम, ह्या सगळ्यांनी माझं खूप चांगलं मार्गदर्शन केलं. 5वी नंतर माझं शिक्षण थांबलेलं कोविड आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. त्यानंतर वाघ सरांनी मला मार्गदर्शन केलं. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं आम्ही केलं आणि मला चांगले पर्सेंटेज पडले. 79. मी समृद्धी पाखरे. आज माझा 10वीचा निकाल होता. मला 65% पडले. हे सगळं वाघ श्री क्लासेसमुळे झाले. आम्हाला दोघींना मार्गदर्शन वाघ सर, नेमसे सर, शिंदे सर, मलठणकर सर आणि ठाकरे मॅडम आणि पाचपांडे मॅडमनी केले. आणि मग आम्ही 17 नंबरचा फॉर्म भरून एक्सटर्नल दोघींनी 10वी दिली आहे. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम होता आमचा. 5 वर्ष आमचं शिक्षण बंद होतं. मग त्याच्यानंतर आम्ही श्री क्लासेसला भेट दिली. आणि मग त्याच्यानंतर भेट दिली. मग त्यांनी सांगितलं असं असं करा, पास होतील. त्याच्यानंतर मग माझ्या मम्मीने पण खूप कष्ट घेतले आणि आमचा दाखला मुंबईच्या शाळेमध्ये होता आणि तिथं फीज नव्हती पेंडिंग आमची. मग तिथं माझी मम्मी गेली, फीज भरली आणि तिकडून दाखला आणून मग आमचं 10वी पूर्ण केली. आणि हे सर्व शक्य झाले अविनाश वाघ सर आणि श्री क्लासेसमुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाची स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. अतिक्रमणधारक आणि आंबेडकरी समाजातील नेते कार्यकर्त्यांनी रविवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीच्या पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दुपारी 4 वाजता विषयावर बैठक घेतली. या बैठकीत तुर्तास स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबवण्याचा निर्णय करण्यात आल्याचं कळत आहे. मनपा प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आपली अतिक्रमणे काढून घेण्याबाबत 2 दिवसांपूर्वी नोटिसा दिल्या होत्या. नोटिसीतील मुदतीत अतिक्रमणे न काढल्यास प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारक कुटुंबे आणि समस्त आंबेडकरी समाजातील नेते कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रविवारी संदेशभूमी येथे दुपारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली आहेत. चर्चेनंतर सर्वानुमते रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी अतिक्रमणधारक कुटुंबांसह बिरड आंदोलन करण्याचं ठरलंय. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडेच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बैठकीला सिद्धार्थ जगदेव, आनंद लोंढे, ॲडव्होकेट रविकांत वाघ, नाना साळवे, शंकर खरात, सुरेश लोंढे, रवी नगराळे, बापू बाकुल, चंद्रमणी वाघ, अरविंद निकम, ॲडव्होकेट संतोष जाधव, आनंद सैदाणे, गौतम गायकवाड, मुकेश खरात, मनीष बाबा खैरनार, गौतम पगार, ऋतुराज वाघ, राहुल वाघ, सागर जिबरे, संजय हिरे, ॲडव्होकेट मयूर बैसाणे, पैलवान योगेश पगारे, शरद वेदे, विनोद केदार यांच्यासह अतिक्रमणधारक कुटुंबातील महिला पुरुष उपस्थित होते. संदेशभूमी या ठिकाणी सर्व समाजातले, सर्व पक्षातले जेवढे आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत सर्व एकत्र आमच्या स्टेशन रोड अतिक्रमण संदर्भात जो विषय चालू आहे, आम्हाला 8 जूनमध्ये 24 तासाची मुदत दिलेली. त्यांनी उद्या आमच्या घरावर टांगती तलवार आहे. त्या संदर्भात सर्व समाज आमच्यासाठी या संदेशभूमी या ठिकाणी मीटिंग म्हणून एकत्र झाला आणि आमच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आमच्या घरापर्यंत ते येण्याच्या अगोदर आम्ही आता कलेक्टर साहेबांच्या दारापुढे जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवू आणि सर्व समाज आमच्याबरोबर आहे. ही सर्व आंबेडकर चळवळीतले पक्षातले लोक
आमच्याबरोबर आहे ते सर्वजण आमच्यासोबत तिथं कलेक्टर ऑफिसला, कलेक्टर बंगल्याच्या बाहेर आज संध्याकाळी येणार आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला मदत होईल. आमची उद्याची टांगती तलवार थांबेल ही आशा आम्ही कलेक्टर साहेबांकडनं बाळगतो. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जळगावच्या चाळीसगाव शहरातील मैदर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली आहे. अज्ञात जमावाने भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लक्ष्य करत दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावाने हवेत गोळीबार केल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून देखील करण्यात येतोय. घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेतील काही अज्ञात दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत. मी आशिष भगीरथ गोयर, भाजपा युवा मोर्चा शहरोपाध्यक्ष चाळीसगाव. काल रात्री 1 वाजल्या सुमारास काही विशेष धर्माचे लोक आमच्या मित्र कॉलनी परिसरात व आजूबाजूच्या भीमनगर, चौधरीवाडा या देखील परिसरात त्यांनी दगडफेक केली व माझ्या जनसंपर्क कार्यालयावर त्यांनी दगडफेक करून माझ्या जनसंपर्क कार्यालयाची पूर्ण तोडफोड केली. अजून आमच्या परिसरामध्ये त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करून लोकांच्या घरातले खिडक्या फुटली, तलवारी मारली आणि दगडफेक केली. यामुळे परिसरात एक वेगळं वातावरण निर्माण होऊन गेलं होतं. मी सर्व माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांना विनंती करतो, दादा या कृत्य आपल्या सर्व लोकांवर हे घडत आहे, आपण या गोष्टी दखल घ्यावी. दादा त्यांनी आपल्या 2 व्हीलर व एक नगर परिषदची घंटागाडी होती त्याच्यावर त्यांनी दगडफेक करून त्या समोरचा त्यांनी काच फोडलेला आहे आणि भविष्यात
या गोष्टीची आपण देखील दखल घ्या, अन्यथा एक मोठी या गोष्टीमुळे घटना होऊ शकते हे देखील आपल्याला मी गवाही देतो. ते एक विशिष्ट धर्माचे म्हणजे असं वाटतंय मला का पाकिस्तान सारखे नारे आपल्या चाळीसगाव मध्ये लागले आणि ते त्याला वेगळं स्वरूप देऊन त्यांनी जो रात्री वातावरण पेटवलं. आमच्या सर्व प्रभागातली माय बहीण हे रात्री 1-2 सुमारास रस्त्यावर लेकरबाळे होऊन ते होते. एक सर्व माझी प्रशासनाला विनंती आहे, या गोष्टीला आपण आपल्या माध्यमातून आळा बसवा, अन्यथा आमच्याकडून आमच्या सफाई कर्मचारीकडून आम्ही काम बंदचा नारा देऊ आणि आम्ही आंदोलन करू. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील सोनगिरी ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय, जिथे आरोग्य सुविधांच्या बोजा वाऱ्यामुळे आणि प्रशासनाच्या असक्षम दुर्लक्षामुळे एका अपघातग्रस्त रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागलाय. रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, अतिदक्षता विभाग नसणे आणि आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरच हजर नसल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन या संपूर्ण अनागोंदी कारभाराचा पाडा वाचलाय. रुग्णालयात 24 तास डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावेत, तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय. आमच्या सोनगीर गावात ग्रामीण रुग्णालयामध्ये 1 नंबरचा बोगस कारभार चालू आहे. तिथले जे कर्मचारी आहेत ते सकाळी 8-9 वाजता येतात आणि 11-12 वाजेला परत त्यांचे चालले जातात. ते 4 ते 6 जी OPD चालू नसते. त्यानंतर परत आमच्या इथं रुग्णवाहिका नाही आहे. रुग्णवाहिका आहे बी तर ती काही ना काही मेंटेनन्सला दाखवतात आणि जे तिथले पेशंट वगैरे येतात त्यांना रुग्णवाहिका मिळत नाही. त्यांचा स्वतःचा प्राण जातो तिथल्या तिथे. त्या अशी गैरसोय आमच्या सोनगीर गावामध्ये. आमची फक्त एवढी मागणी आहे की तिथं एक पुरेसा स्टाफ द्यावा, रुग्णवाहिका वगैरे द्यावी आणि एकदम व्यवस्थित स्वच्छताचं पालन करावं. आणि अतिदक्षता विभाग चालू झाला पाहिजे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. वाढते उन्हाचा तडाखा आणि बाष्पीभवनामुळे साठवण तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने येवला नगरपालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या मंगळवारपासून शहरात आता 3 दिवसांऐवजी 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. साठवण तलावातील पाणी पातळी आटली. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने जलस्रोत वाटत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य साठवण तलावात सध्या मर्यादित साठा शिल्लक आहे. हा साठा पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी प्रशासनाला प्रशासकीय नियोजनात बदल करणे भाग पडले. लोकप्रतिनिधींचे आवाहन. या संदर्भात नगरसेवक दीपक लोणारी आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याची विनंती केली आहे. पाणी हे जीवन आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याचा थेंब वाचवणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठीच करावा. गाड्या धुणे किंवा अंगणात पाणी टाकणे टाळून नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले. येवला शहरातला पाणी पुरवठा टप्पा क्रमांक 2. येवला येथील तापमान हे वाढत आहे, तरी बी नागरिकांनी पाणी हे जपून वापरावा व पाणी हे मंगळवारपासून 3 दिवसांनी होतं ते 4 दिवसांनी होणार आहे. तरी बी सर्व नागरिकांनी, येवला शहराच्या नागरिकांनी कमीत कमी सगळं पाणी जपून वापरावं ही नम्र विनंती. येणाऱ्या ज्या रोटेशन आहे ते आल्यानंतर पाणी 3 दिवसांनी करण्यात येईल, तोवर नागरिकांनी हे पाणीचे जपून वापरावे ही नम्र विनंती.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. वादातून हा हल्ला केल्याचं तपासात उघड झालंय. दिनांक 8 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी घराच्या गच्चीवर झोपलेली असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर ऍसिड सदृश्य घातक पदार्थ टाकला होता. या हल्ल्यात बोर्डे दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.